इथून मागच्या कालावधीमध्ये एखाद्या जातीमधला गुन्हेगार जेव्हा समोर येतो तेव्हा या महाराष्ट्रामधले चळवळ लढणारे नेते कार्यकर्ते त्या गुन्हेगाराची जात शोधून त्या जातीला बदनाम करायचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करत होते। ते नेते आता का बोलत नाहीत? ते नेते आता का पुढे येत नाहीत? कोण आहेत ते? मुळात काय तुम्हा सगळ्या लोकांना माहिती आहे, आमचे मित्र बेकायदा मागणी करणारे, ओबीसीच्या आरक्षणात माती घालवणारे मनोज दादा का बरं बंधू बाबा खरात बद्दल बोलत नाहीत? का बरं? बोललं पाहिजे, त्यांनाच विचारलं पाहिजे का शांत आहेत? हा महाराष्ट्र नव्हे। इथून मागच्या कालावधीमध्ये एखाद्या जातीमधला गुन्हेगार जेव्हा समोर येतो तेव्हा या महाराष्ट्रामधले चळवळ लढणारे नेते कार्यकर्ते त्या गुन्हेगाराची जात शोधून त्या जातीला बदनाम करायचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करत होते। ते नेते आता का बोलत नाहीत? ते नेते आता का पुढे येत नाहीत? कोण आहेत ते? मुळात काय तुम्हा सगळ्या लोकांना माहिती आहे, आमचे मित्र बेकायदा मागणी करणारे, ओबीसीच्या आरक्षणात माती घालवणारे मनोज दादा का बरं बंधू बाबा खरात बद्दल बोलत नाहीत? का बरं? बोललं पाहिजे, त्यांनाच विचारलं पाहिजे का शांत आहेत? हा महाराष्ट्र नव्हे।